श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे सुनबाईला काय कळतंय. तू कशावरून म्हणतेस हे बरोबर नाही. तुझा काय अनुभव आहे या गोष्टीत. सासूबाईंचा आवाज तिखट, ठाम आणि घरभर घुमलेला. श्रुती शांत होती, पण तिच्या नजरेत भीती नव्हती. फक्त एक प्रश्न होता. अनुभव शिकायचा असेल तर संधी द्यावी लागते ना आई. अगं, आवाज चढवायचा शिकवला का तुझ्या माहेरी. सासऱ्यांनी टेबलवर पेपर आपटला. हे घर आहे, कोर्ट नाही. जे ठरवायचं ते आम्ही ठरवतो. क्षणभर सगळं थांबलं. फक्त पंख्यांचा आवाज आणि एक गडद शांतता. ती सकाळ नेहमीसारखी नव्हती. सूर्य आकाशात चढत होता, पण घरातला प्रकाश काहीसा फिका वाटत होता. श्रुती स्वयंपाकघरात उभी राहून आपल्या मनातला राग गिळत होती. पण तिला ठाऊक होतं, आज पुन्हा तिचं म्हणणं कोणी ऐकणार नाही. श्रुतीचं लग्न झालं तेव्हा सगळ्यांना ती आवडली होती. सुशिक्षित, सुंदर, मितभाषी. हीच आपल्या अभिजितसाठी योग्य असं सगळ्यांनी म्हटलं होतं. पण लग्नानंतर लवकरच तिला कळलं की या घरात तिचं स्थान फक्त उपस्थितीपुरतं आहे. इथं बोलण्यापेक्षा ऐकण्याला महत्त्व जास्त. प्रत्येक गोष्ट सवयीने चालते. सकाळी देवपूजा, नंतर घरातली बैठक, निर्णयांची चर्चा, आणि त्या चर्चेत तिचं नाव नसतं. त्या दिवशी चर्चेचा विषय होता गावच्या जमिनीवर नवीन शेड बांधायचं की नाही. सासरे म्हणाले, गावातल्या शेतावर जर शेड बांधलं तर जनावरांसाठी सोय होईल आणि पावसात ओला चारा साठवता येईल. दीर रोहन लगेच म्हणाला, हो बाबा, पण त्यासाठी लागणारा खर्च 20-25 हजार तरी येईल. नणंद पूजा उत्साहात म्हणाली, मी ऑफिसमधून काही लोनविषयी विचारते, मिळेल का? आमच्याकडे स्कीम आहे. श्रुतीने विचारलं, शेड बांधायचं तर जमिनीचा सर्वे, कागदपत्रे पाहिले का? मागच्या महिन्यात गावात नवीन रस्त्याचं आरक्षण आलं आहे असं मी वाचलं होतं. सगळ्यांचे चेहरे वळले. क्षणभर सगळं शांत. आणि मग सासूबाईंचा आवाज, अगं, सुनबाईला काय कळतंय. हे गावचे कागदपत्र, शेड वेड, तू फक्त बघ जेवणात काय करायचं. सगळे हसले. हॉलमधून हशा गेला. श्रुतीचा चेहरा न हसता पण तुटून गेला. श्रुतीने हळूहळू स्वतःला गप्प करायला शिकलं. आवाज दाबणं, मत थांबवणं आणि स्वतःचं ज्ञान लपवणं, हेच तिचं रोजचं शस्त्र झालं. ती सकाळपासून रात्रीपर्यंत घर चालवते. तिचं अस्तित्व सगळ्यांना हवं असतं, पण तिचं मत नकोसं. अभिजित प्रेमळ आहे, पण त्यालाही घरच्यांची भीती आहे. रात्री तो म्हणतो, श्रुती, सगळ्यांना माहीत आहे की तू योग्य आहेस, पण घरातल्या सवयी बदलायला वेळ लागतो. पण वेळ मिळायचा तरी कधी? ती शांतपणे विचारते. जेव्हा तू गप्प राहशील तेव्हाच. तो हसतो, पण तिच्या डोळ्यात ते हास्य जळतं. एका संध्याकाळी दीराने एक नवीन मोबाईल खरेदी केला. घरात सगळे बघत होते. श्रुतीने सहज विचारलं, EMI वर घेतला का रोखीने? रोहन म्हणाला, EMI वर. चांगली स्कीम आहे. किती व्याजाचं आहे? 12% असावं बहुतेक. थोडं जास्त नाही का? ऑनलाईन पाहिलं असतं तर कमी दरात मिळालं असतं. सासूबाई मध्येच म्हणाल्या, तुला या EMI वगैरेचं एवढं काय कळतं? आम्ही बघू ते योग्यच असेल. श्रुती काही बोलली नाही. तिच्या मनात विचार आला, मी BCom केले, बिझनेस लॉ शिकले, पण इथे ते सांगण्यात अर्थ काय? श्रुती दिवसेंदिवस आतून रिकामी होत होती. संध्याकाळी अंगणात बसून ती गार वारा घेत असे. हातात वही, त्यात तिचे विचार, घरात नको असलेले पण मनात जपलेले. ती लिहायची, इथे सगळ्यांना माझ्या हातच्या भाजीचा स्वाद आवडतो, पण माझ्या विचारांचा नाही. इथे मी सगळ्यांची काळजी घेते, पण कुणी विचारत नाही, तू ठीक आहेस का? एका दिवशी पूजा तिच्या खोलीत आली. भाऊ म्हणतो, तुला थोडं घराबाहेर फिरायला हवं. तू एवढी शांत का असतेस? शांत नाही पूजा, फक्त गप्प आहे. दोघांमध्ये खूप फरक असतो. पण तुला राग येत नाही का सगळ्यांवर? राग येतो, पण सांगायचं कुणाला? पूजाने काही उत्तर दिलं नाही. ती निघून गेली. पण श्रुतीच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही.
त्या आठवड्यात घरात मोठी बैठक झाली. सासरे म्हणाले, आपल्याला आता एक मोठा निर्णय घ्यायचा आहे. गावची 5 एकर जमीन एका कंपनीला हवी आहे. ती कंपनीला विकायची की नाही? सगळे जमले. चर्चा रंगली. श्रुती किचनमध्ये होती, पण सगळं ऐकू येत होतं. रोहन म्हणाला, कंपनी मोठी आहे, ते 5 पट दर देत आहेत. पूजा म्हणाली, हो बाबा, पैसे आले की आपण शहरातल्या फ्लॅटचं लोन फेडू शकतो. अभिजित म्हणाला, बरोबर वाटतं, त्यांची प्रतिष्ठा आहे. श्रुतीने हलक्या आवाजात दारातून म्हटलं, थोडं कागदपत्र नीट वाचा. मी ऐकलंय त्या कंपनीवर काही जुने केस आहेत. क्षणभर सगळं थांबलं. सासरे तिच्याकडे बघत म्हणाले, तू घरातली सून आहेस, वकिली काय करत आहेस? अभिजित म्हणाला, ती म्हणते आहे तसं तपासून पाहूया. सासूबाईंचं वाक्य त्यावर. अरे, सुनबाईला काय कळतंय हे सगळं? सुनबाई, तू फक्त बघ, जेवण तयार आहे का? त्या क्षणी श्रुतीच्या आत काहीतरी कोसळलं. ती तिच्या खोलीत गेली, आरशात पाहिलं आणि स्वतःला विचारलं, मी या घरातली व्यक्ती आहे का? की माझी ओळख फक्त घरातली काम करणारी सुनबाई अशी आहे? त्या रात्री अभिजित खोलीत आला. ती त्याच्याकडे पाहून विचारते, आजचा निर्णय झाला? हो, कंपनीशी बोलणार आहोत. तू माझं ऐकलं नाहीस का? श्रुती, मी एकटा नाही निर्णय घेत, सगळे आहेत. म्हणजे सगळ्यात मी नाही. अभिजित काही क्षण शांत राहिला. तू आहेस, पण तू बोललीस की सगळे गप्प होतात. ते गप्प होतात म्हणजे मी चुकीची आहे असं नाही. तसं नाही म्हणत मी. मग काय म्हणतोस? त्याच्याकडे उत्तर नव्हतं. तो फक्त म्हणाला, सगळं ठीक होईल. श्रुती हसली. ते हसू कटू होतं. ठीक की शांत? त्या रात्री ती बाहेर अंगणात बसली. फुलांचा सुगंध दरवळत होता, पण तिच्या मनात अंधार होता. ती मनात म्हणाली, मी कोण? एक नाव की एक भूमिका? मला ओळखायला सगळ्यांना वेळ लागेल, पण मी ओळख हरवली तर? ती डायरी उघडते, त्यावर लिहिते, आज पुन्हा सांगितलं गेलं, सुनबाईला काय कळतंय, पण एक दिवस मीच दाखवेन, मला सगळं कळतंय. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात पुन्हा बैठक होती. सगळे जमले होते. कंपनीशी करार करण्याचं ठरलं. श्रुतीला मग विचारलं नाही. ती दारात उभी राहून पाहत होती. सगळे हसत आहेत, कागदांवर स्वाक्षऱ्या करणार आहेत. तिच्या मनात फक्त एक विचार, कागदावर सगळ्यांच्या सही असणार, पण निर्णय चुकीचा आहे. ती कंपनी चांगली नाही. ती हळूच मागे वळली आणि मनात म्हणाली, एक दिवस हेच घर माझं म्हणणं ऐकेल. तो दिवस येईल, नक्की येईल. त्या नजरेत वेदना होती, पण त्याहून मोठं होतं निर्णयाचं शांत सामर्थ्य. कागदावर सह्या होणार होत्या. कंपनीचे लोक वाट पाहत होते. सासऱ्यांचा आवाज कडक, अधिकारशाही होता. श्रुती, पेन दे ना. अभिजितने हाक मारली. श्रुतीने हातातलं पेन दिलं, पण डोळ्यात एक प्रश्न होता, या कागदांवर सही करणं बरोबर आहे का? हॉलमध्ये सगळे बसलेले. सासरे टेबलावर कागद ठेवून वाचत होते. रोहन मोबाईलवर कंपनीच्या प्रतिनिधीशी बोलत होता. पूजा हसत हसत म्हणत होती, आता आपली प्रगती होणार, सगळ्या इच्छा पूर्ण होणार. आणि अभिजित, त्याच्या चेहऱ्यावर ताण लपलेला होता. त्या दिवशी घरात उत्साहाचं वातावरण होतं. कंपनीचं ऑफर लेटर आलं होतं. गावातल्या 5 एकर जमिनीच्या बदल्यात मोठी रक्कम. सगळ्यांना वाटलं, हा सुवर्ण संधीचा क्षण आहे. सासरे म्हणाले, आता ही जमीन शेतात काही देत नाही, त्याला कशाला ठेवायचं आपल्याजवळ? कंपनीला दिली तर भविष्यात फायदा. रोहन म्हणाला, ते लोक सगळं काम करतील, आपल्याला काही अडचण राहणार नाही. पूजा म्हणाली, आपण ही रक्कम घेतली तर माझं नोकरीचं ट्रान्सफर मुंबईत घेऊ शकतो. श्रुतीने सहज विचारलं, ती कंपनी कधी देणार आहे पैसे? सासूबाई हसल्या, अगं, तू काय गुगलची मुलगी आहेस का, सगळं माहीत असायला? त्या रात्री ती अंगणात बसली होती. आकाशात तारे होते, पण तिच्या मनात ढग. अभिजित बाजूला बसला होता. तू अस्वस्थ दिसतेस. हां, काय झालं?
कंपनीवर काहीतरी गडबड वाटते. मी थोडं पाहिलं नेटवर. त्यांच्यावर केस आहेत. मागच्या व्यवहारात लोकांना पैसे मिळाले नाहीत. श्रुती, तू पुन्हा तोच विषय काढू नकोस. बाबा आधीच रागावलेत. पण बघ ना, चुकीचा निर्णय झाला तर? सगळे विचार करूनच करतायत. पण सगळे म्हणजे कोण? मी नाही का त्यात? तू आहेस, पण सगळ्यांना तुझं बोलणं ऐकायला अवघड जातं. श्रुती उठली. म्हणजे सत्य सांगणं म्हणजे अवघडपणा. ती आत गेली. अभिजितने काहीच उत्तर दिलं नाही. 2 दिवसांनी कंपनीचे लोक आले. त्यांचं बोलणं गोड होतं. शब्द मधासारखे आणि आकडे झगमगणारे. सासरे खुश झाले. आपली जमीन सोन्याला विकली असं सगळे म्हणाले. कागदांवर सही झाली. फोटो घेतले गेले. थोडे पैसे हातात आले. बाकी नंतर देऊ असं सांगितलं गेलं. घरात आनंदाचं वातावरण. श्रुतीने हॉलच्या कोपऱ्यातून पाहिलं. तिला आठवलं, तिने शेवटचं वाक्य अभिजितला म्हणाली होती, कागद नीट वाच. पहिला महिना गेला. काहीच फरक नाही. दुसरा महिना. कंपनीकडून प्रतिसाद नाही. सासरे म्हणाले, थोडा वेळ लागतो व्यवहारात. तिसऱ्या महिन्यात गावात बातमी आली. तीच कंपनी इतर गावातल्या लोकांना फसवून गेली होती. कंपनीच्या व्यक्तीला फोन लावला तर उचलला जात नव्हता. कागद तपासले तर लक्षात आलं, करारात एक लहानसं कलम होते. कंपनीला जमीन हस्तांतरानंतर पूर्ण हक्क राहतील. रक्कम देण्यास कोणतीही वेळेची अट नाही. घरात सगळे थबकले. सासऱ्यांचा चेहरा पांढरा पडला. पूजा रडायला लागली. अभिजित शांत, हातात कागद पण मन रिकामं. श्रुती दरवाजात उभी होती. कोणी तिच्याकडे बघत नव्हतं. फक्त शांतता होती. दिवस रात्र झाले आणि रात्र चिंता. सासरे झोपेनात. भूक नव्हती. घरातल्यांचा आत्मविश्वास कोसळला होता. अभिजित ऑफिसमधून घरी आला की बसून राहायचा, न बोलता. श्रुती चहा देऊन बाजूला बसायची, पण संवाद होत नसे. एका दिवशी ती म्हणाली, कंपनीचे कागद मला दाखवशील का? कशाला? फक्त बघायचं आहे. तू काय करशील त्याचं? फक्त प्रयत्न करीन समजून घेण्याचा. तो थोडा वेळ पाहत राहिला आणि मग कागद तिच्या हातात दिला. श्रुतीने एक एक पान उलटलं. डोळ्यात संशोधन, मनात ताण. काही क्षण शांततेत गेले आणि मग ती म्हणाली, हा कलम बघ. हेच सगळं बदलतंय. कंपनीकडे जमीन हस्तांतरित झाल्यानंतर पैसे देण्याची वेळ निश्चित नाही. म्हणजेच ते उरलेले पैसे द्यायचेच नाही असं म्हणू शकतात. अभिजित थबकला. तू हे कसं ओळखलंस? वाचलं मी आणि शिकले थोडं. पण तू आधी का सांगितलं नाही? सांगितलं होतं, पण कुणी ऐकलं नाही. त्या एका वाक्यात तिच्या साऱ्या वेदना, साऱ्या अपमानाचं ओझं होतं. दिवस पुढे गेले. कंपनी गायब झाली. जमीन त्यांच्या नावावर गेली. संपर्क नाही, प्रतिसाद नाही. घरात संकट आलं. सासऱ्यांना रात्री झोप लागत नव्हती. मी घराचं नुकसान केलं, ते वारंवार म्हणत. सासूबाई रडत. पूजाने नोकरीतून सुट्टी घेतली होती. रोहित कंपनीला फोन करायचा प्रयत्न करायचा. अभिजित दिवसेंदिवस चिडचिडा होत होता. श्रुती मात्र शांत. पण ती शांतता आता समर्पणाची नव्हती, ती विचारांची होती. एका संध्याकाळी वीज गेली होती. हॉल अंधारलेला. सगळे बसलेले गप्प. सासरे म्हणाले, जर श्रुतीचं ऐकलं असतं तर कदाचित आपण या परिस्थितीत नसतो. कोणी काही बोललं नाही. श्रुतीने काही उत्तर दिलं नाही, पण तिच्या डोळ्यात पाणी आलं. पहिल्यांदा घरातल्यांनी तिचं सामर्थ्य जाणवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रुती उठली आणि काही कागद घेऊन सासऱ्यांकडे गेली. बाबा, जर तुम्हाला वाटतं तर मी प्रयत्न करेन हे प्रकरण सोडवायचा. तू कसं शक्य आहे ते? प्रयत्न तर करून बघू द्या. सासरे काही क्षण तिच्याकडे बघत राहिले. त्यांच्या नजरेत अपराधगंड होता. सुनबाई, आम्ही तुझं ऐकलं नाही. आता तरी तुझं म्हणणं ऐकू. श्रुतीने मान डोलावली. त्या दिवशी ती तिच्या खोलीत गेली आणि कम्प्युटरवर बसली. फाईल उघडल्या. कंपनीचं रजिस्ट्रेशन तपासलं. केस रेकॉर्ड शोधले. कागदातील कलमे वाचली. तिच्या डोळ्यात निश्चय होता.
त्या दिवसानंतर घरात एक वेगळी हवा होती. सगळे चिंताग्रस्त होते, पण पहिल्यांदाच कुणी तिच्याकडे अपेक्षेने बघत होतं. ती फक्त म्हणाली, थोडे दिवस द्या, मी काहीतरी मार्ग शोधते. रात्री ती अभिजितला म्हणाली, मला वकिलांशी बोलायचंय, पण आधी काही पुरावे गोळा करायला हवेत. तुला खात्री आहे? पूर्ण नाही, पण प्रयत्न नक्की आहे. तिच्या आवाजात आत्मविश्वास होता, जो आधी कधी ऐकला नव्हता. पुढच्या काही दिवसात श्रुतीने कागद, पुरावे आणि माहिती गोळा केली. तिने वकिलांशी चर्चा केली आणि पहिल्यांदाच घरातल्या सर्वांनी तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं. तिच्या सूचनेनुसार कंपनीला लीगल नोटीस देण्यात आली. त्यांनी चुकीचा व्यवहार केल्याचं सिद्ध झालं आणि त्याच क्षणी घरात एक मोठा श्वास मोकळा झाला. श्रुतीचं ऐकलं असतं तर हे वाक्य आता पश्चाताप नव्हे, तर आदराचं झालं होतं. त्या रात्री सासूबाई श्रुतीच्या खोलीत गेल्या. तिच्या हातावर हात ठेवून म्हणाल्या, सुनबाई, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवायला उशीर केला. श्रुतीने काहीच बोललं नाही, फक्त म्हणाली, विश्वास हरवला नाही आई, फक्त थांबलेला होता. घरात आता श्रुतीचा आवाज ऐकला गेला, शांत, स्थिर आणि आत्मविश्वास पूर्ण. संकट अजून पूर्ण सुटलेलं नव्हतं, पण आता घरातली हवा बदललेली होती. ते सगळे तिच्याकडे पाहत होते. आता सुनबाई म्हणून नाही, तर ती स्त्री म्हणून जिच्या बुद्धीने घराला नवसंजीवनी दिली होती. आणि त्या दिवशी श्रुतीने आपल्या डायरीत एक नवीन ओळ लिहिली, मी विचार करत राहिले, पण आता मी निर्णय घेते. घराला वाचवायचं असेल तर आवाज उठवायलाच हवा. सुनबाईला काय कळतंय, हे वाक्य आज संपलं आहे. तुम्हाला आवडेल तर मी एक पर्याय सांगू का? श्रुतीचा आवाज शांत होता, पण त्यातली स्थिरता एवढी खोल होती की सगळ्यांचे बोलणे थांबले. कोणी काही म्हणालं नाही. फक्त त्या वाक्याने घरभर एक अदृश्य झंकार उमटला. घरात मागच्या काही दिवसापासून जणू सावल्या फिरत होत्या. सासरे दिवसभर शांत, सासूबाईंच्या चेहऱ्यावर काळजी, अभिजितचा थकलेला चेहरा, पूजा आणि रोहन निरुत्तर. पैसे गेले होते, जमीन गेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं, घराचा विश्वास हरवला होता. श्रुती मात्र दररोज ठरलेल्या वेळी उठत असे. स्वयंपाक, देवपूजा, घरकाम सर्व नेहमीप्रमाणे. फरक एवढाच की तिच्या डोळ्यात आता असहाय्यता नव्हती, तर निर्णयाचं तेज होतं. त्या संध्याकाळी सगळे हॉलमध्ये जमले होते. कंपनीकडून शेवटचा फोन आला होता, आपला व्यवहार पूर्ण झाला आहे, पुढे काही देणं नाही. शब्दांनी सगळ्यांचा श्वास अडकला. सासरे खुर्चीला टेकले, सासूबाईंच्या डोळ्यात पाणी. अभिजितने कपाळावर हात ठेवला, आपण सगळं गमावलो. त्या क्षणी श्रुतीने शांतपणे पुढे आली. ती काही बोलत नव्हती, पण तिच्या पावलांचा आवाज पुरेसा होता. ती सगळ्यांच्या मध्ये उभी राहून म्हणाली, तुम्हाला आवडेल तर मी एक पर्याय सांगू का? कोणीही विरोध केला नाही, कारण या वेळेला सुनबाईला काय कळतंय असं बोलण्याची हिंमत कोणातच नव्हती. श्रुतीने तिच्या हातातले कागद उघडले. मी या कंपनीविषयी शोध घेतला. त्यांच्यावर जुने केस आहेत. करारात काही कमकुवत कलमे आहेत. विशेषतः हे. तिने पान पुढे धरले. त्यांनी पूर्ण हक्क असा उल्लेख केला आहे, पण हस्तांतरण नोंदणी झालेली नाही. याचा अर्थ जमीन अजून त्यांच्या नावावर कायदेशीररित्या गेलीच नाही. सासरे चकित झाले. म्हणजे अजून आपली जमीन? हो बाबा, कायद्यानुसार आपण जमीन परत मिळवू शकतो. रोहनने विचारलं, पण कसं? कायद्याचा उपयोग करून. मी वकिलांशी बोलले. आपल्याला त्यांना लीगल नोटीस पाठवायची आहे, फसवणुकीचा आरोप लावून. सगळे गप्प. सासूबाईंच्या डोळ्यात कौतुक आणि अपराधभाव दोन्ही होते. बाळा, तू हे सगळं कसं? श्रुती हलकसं हसली. मी BComमध्ये बिझनेस लॉ शिकले आई, पण सांगितलं असतं तर तुम्हाला विश्वास बसला नसता. क्षणभर सगळ्यांच्या डोळ्यात आश्चर्य आणि लाज दोन्ही झळकले. पुढच्या 2 दिवसात श्रुतीने सर्व कागद व्यवस्थित केले. तिने दस्तावेज वकिलाकडे पाठवले, पुरावे गोळा केले आणि कंपनीला नोटीस पाठवली. त्या दिवसात घरातल्या वातावरणात एक वेगळं शांत धैर्य आलं होतं.
श्रुती आता फक्त सून नव्हती, ती घराचा मेंदू बनली होती. सगळे तिच्याकडे विचारायचे, ऐकायचे, समजायचे. अभिजित पहिल्यांदाच तिला म्हणाला, तू माझं बळ आहे श्रुती, मी तुझ्याशिवाय अर्धा होतो. श्रुतीने फक्त डोळ्यांनी उत्तर दिलं. नोटीस मिळाल्यावर कंपनीकडून उत्तर आलं. त्यांनी आपली चूक मान्य केली. कागदात तांत्रिक त्रुटी आहेत आणि नुकसान भरपाई देण्यास आम्ही तयार आहोत. घरात पहिल्यांदाच दीर्घ श्वास घेतला गेला. सासरे खुर्चीवरून उठून उभे राहिले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण तो अश्रू वेदनेचा नव्हे, अभिमानाचा होता. ते पुढे आले आणि म्हणाले, श्रुती, तू आम्हाला वाचवलंस. आम्ही म्हणत आलो, सुनबाईला काय कळतंय, पण आज समजलो, तुला सगळं कळतंय. सासूबाई तिच्या जवळ आल्या. त्यांनी तिच्या हातावर हात ठेवला. बाळा, तुझ्यावर विश्वास ठेवायला आम्ही उशीर केला. श्रुतीने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला. तो श्वास जणू मुक्ततेचा होता. काही दिवसांनी घर पुन्हा पूर्ववत झालं, पण एका वेगळ्या ऊर्जेसह. निर्णय घेताना आता सगळ्यांच्या नजरा श्रुतीकडे वळत. ती फक्त हसून म्हणायची, सगळ्यांनी मिळून ठरवूया. घरातला तो जुना वाक्यप्रचार आता एक आठवण झाला होता. कुणी पुन्हा सुनबाईला काय कळतंय म्हणायची हिंमत केली नाही, कारण त्या वाक्याचं उत्तर आता घराला माहीत होतं. एका संध्याकाळी सगळे एकत्र बसले होते. सासरे हसत म्हणाले, श्रुती, आता तू सांग, पुढचं काय? श्रुती हसली आणि म्हणाली, आता घरात जो निर्णय होईल तो सगळ्यांचा आवाज असावा. कारण घर मोठं फक्त भिंतींनी होत नाही, विचारांनी होतं. तिने थोडं थांबून सगळ्यांकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, आणि हो, कुणी विचारलं सुनबाईला काय कळतंय तर सांगा, तिला सगळं कळतंय, पण ती सांगते फक्त गरज पडल्यावर. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि घरात पुन्हा दिवे पेटले. यावेळी फक्त भिंतीवर नाही तर विचारांवर. त्या रात्री श्रुतीने तिच्या डायरीत लिहिलं, मी आवाज दाबत राहिले कारण मला घर वाचवायचं होतं, पण जेव्हा मी बोलले तेव्हा शब्दांनी घर बदललं. शांतता म्हणजे दुर्बलता नाही, ती योग्य क्षणाची वाट पाहणारी शक्ती आहे. ही कथा इथे संपत नाही, ती प्रत्येक त्या घरात सुरू होते जिथे अजून कुणीतरी सुनबाईला काय कळतंय असं विचारतो आणि कुणीतरी श्रुतीसारखी हळूच हसून उत्तर देते, मला सगळं कळतंय, पण तुम्ही ऐकण्यास तयार आहात का? तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.